मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आदर्शनगर पालघर इथल्या या आजच्या भागात काय घडणार बघूया. प्राची सौरभ पावगी आणि स्नेहा राहुल घोडके या दोन कुटुंबांना भेटणार आहोत. प्राची वहिनी, स्नेहा वहिनी आणि सौरभ आणि राहुल यांच्यामध्ये अनेक वर्षाची मैत्री आणि त्या मैत्रीतून हे नातं कसं फुललं हे सारंच जाणून घेणार आहोत. आणि या दोन मैत्रिणींमध्ये शेवटी जो पैठणीचा खेळ होणार त्यामध्ये कोण जिंकणार पैठणी यासाठी बघूया होम मिनिस्टरचा आजचा भाग. चला. नमस्कार. 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 उखाणा. असंभव अशा गोष्टी संभव होत जातात. एका लग्नाच्या गोष्टींनी रेशीम गाठी जुळून येतात. अपेक्षा असते नेहमीच आभाळा एवढ्या मायेची. होणार सुनमी पावगींच्या घरची म्हणता म्हणता झाले होम मिनिस्टर सौरभची. अरे वा. सौरभजी आपण काय? नाव घ्या करू नका गजर. प्राचीचं नाव घ्यायला मी आहे हजर. नको मला गाडी बंगला, नको पैसा सोनं, राहुल रावच आहेत माझं खरं दागिनं. बरं आहे. प्रॉब्लेमच सॉल्व्ह आहे. बोला. चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेढा, स्नेहाचं नाव घेतो माझी वाट सोडा. तुमची कोणी अडवली? बरं मला जरा सगळ्यांची ओळख करून द्या ना. माझे सासरे. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. माझ्या जुळ्या मुली. या दोघी जुळ्या आहेत का? हो, जुळ्या आहेत. काय नाव त्यांची? सांग. आशया आशया आणि ती अनया. अनया. बरं. तो माझा दीर. नमस्कार. ही जाऊ. नमस्कार. आणि ही दीराची मुलगी छोटी रेवा. हो 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 हो. आणि इकडे हे माझे सासरे. नमस्कार बाबा. हे सासूबाई. नमस्कार. त्या मध्ये बसल्यात त्या ननंद. नमस्कार. आणि त्यांच्या मांडीवर जो आहे तो माझा मुलगा अद्वैत. बरं. आणि त्याच्या बाजूला जी आहे ती भाची माझी. ओके. आणि ही एक भाची आणि तो भाचा. अरे वा वा. तुमचं बालपण कुठलं? बालपण नाला सुपारा माझं. आणि तुमचं? माझं अमरावती. अमरावती. हा. तिकडे कोण कोण असतं अमरावतीला? तिकडे माझे सगळं फॅमिली आहेत म्हणजे मम्मी पप्पा भाऊ हा. काका वगैरे सगळे. आणि तुमच्याकडे? माझे वडील एकटेच असतात तिकडे. आईला जाऊन 10 वर्ष झाली. आणि मोठी बहीण असते ती अमेरिकेला असते. कसं गेलं बालपण? खूप सुंदर, खूप छान, आनंदात गेलं. मोठी बहीण आणि आई बाबा असल्यामुळे असं कधी जबाबदारीचं हे नव्हतं कधी पहिल्यापासून. बर. आणि खूप छान आनंदात आणि सुखात गेलं एकदम. बरं तुमचं बालपण कसं गेलं? मस्त एकदम. मी बालपण चांगलं गेलं का? सगळं चांगलं आहे. हो ना? काय गोड हसताय तो ते. हो ना. तुमची ओळख कशी काय? तो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे बालवाडी राहुल. अच्छा तुम्ही दोघे मित्र? पालघरचे. बरं बरं. मग तुमचं बालपण सगळं पालघर? हो अगदी. कुठे? याच आजूबाजूला. हो का. मग तुम्ही इथेच मग तुमची आधीपासूनची मैत्री होती? हो बरोबर. आणि तुमच्या दोघींची ओळख आमचं लग्न झाल्यानंतर मग एकत्र भेटत गेलो आम्ही. आणि मग आम्ही दरवर्षी पाडव्याला भेटतो. दिवाळी पाडव्याला आमचं लग्न ऍक्च्युली एकाच वर्षी म्हणजे 2013चं यांचं फेब्रुवारीचं आमचं जूनचं. जवळपास 8 वर्षापासून आम्ही फ्रेंड्स आहोत. बरं बरं. आणि आता पुढे आमची मुलं पण ते कॅरी करतायत फ्रेंडशिप. तिथे सगळे एकत्र पण एकत्र आहेत. पण तुमचं कसं काय? तुमच्या दोघांचं लग्न जमलं कसं? अरेंज मॅरेज. मी म्हटलं का लव्ह मॅरेज? किती वर्ष झाली लग्नाला? आता 9 वर्ष होती. 14 फेब्रुवारीला 9 वर्ष होती. तो दिवस आठवतोय? हो चांगला. कुठला? 14 फेब्रुवारी. नाही त्या दिवशी लग्न झालं ना बघण्याचा. हो. कसं ठरलं कसं? पण पुढे नावं नोंदवली. मग ह्याच्या बाबांनी मला कॉन्टॅक्ट केलं माझ्या बाबांना. आणि मग आम्ही भेटलो. बोरिवलीला भेटलो आम्ही एका हॉटेलमध्ये. आणि मग तिकडे एकमेकांना पसंत पडलो. मग घरी सांगितलं. आणि मग घरचे एकमेकांना भेटले. तुमच्या दोघांमध्ये कडक स्वभाव तुमचा असेल ना? काय हो? चेहऱ्यावरनं वाटतं. दिसतं ते बघा ना. काय दिसतं तसं नसतं. म्हणजे उलट आहे. हो ना. काय हो? नाही माझा अजिबात नाही कडक स्वभाव. अच्छा. तेव्हा कोण बोललं होतं? मीच बोलले. तुम्ही गप्पच? नाही जास्त कमी बोल. कमी. तेव्हापासून गप्प का? मी म्हटलेलं नाहीये. मी फक्त म्हटलं त्या दिवशीच कमी बोल. यांनी प्रश्न विचारले तुम्हाला. पण काय तुम्ही काय इंटरव्ह्यू घेतला त्यांचा? त्यांच्याबद्दल विचारलं. माहिती विचारली. बरोबर. माहिती पाहिजे आपल्याला सगळी. येस. आणि तुम्ही काय माहिती नाही विचारली? नाही काही नाही. हे काहीच नाही बोलले? थोडंफार बोलला. जास्त नाही. मित्र म्हणून कसे होते हो हे? सौरभ तर नेहमीच मनमिळाऊ. आणि पण मुलीसोबत कसा बोलेल याचं आम्हालाही म्हणजे खूप हे होतं की सौरभचं लग्न जमतंय. तर भेटायला गेला त्या दिवशी आम्हाला माहितीही होतं. त्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर आम्ही त्या दिवशी गप्पा मारल्या भरपूर. पण ज्या दिवशी हे आले
तिकडे भेटून बोरिवलीवरून. हा त्याच्यानंतर वागण्यात काय बदल झाला होता त्यांच्या? हवेत होता थोडा वेळ. हवेत होता. हो का? अच्छा. नाही म्हणजे मुलगी आवडली हे त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं की जमणार आहे आणि पुढे काहीतरी होईल. आम्हाला सगळ्या मित्रांना कळून चुकलं होतं. हो ना. बरोबर. पण तुमचं कसं काय जमलं मग? माझं आमचं पण अरेंज मॅरेजच आहे. यांचे मित्र त्यांचे काका अमरावतीला राहायचे, तर त्यांनी स्थळ सुचवलं आणि मग हे काकांसोबत बघायला आले घरी. तर कुठे? अमरावतीला? हा. तुम्ही इकडनं अमरावतीला गेला? मी तेव्हा पुण्याला होतो आणि माझा रूममेट होता, त्याचे काका होते आणि ते अनायसे अमरावतीचेच होते. ते माझ्या पप्पांचे मित्र होते, तर त्यांनी स्थळ सुचवलं. मग हे एकटेच आले होते बघायला आधी. अमरावती? हा. मग नंतर त्यांना पसंत वगैरे झालं. मग नंतर नेक्स्ट वीक मध्ये लगेच त्यांनी आई पप्पा घेऊन आले बघायला, की तुम्हाला आवडत असेल तर आपण लगेच उरकावून टाकू. नाही पण मला सांगा, हे कसे दोघे भेटले होते आधी? त्यांनी भविष्यावर गप्पा मारल्या. भले एक जण बोलला, दुसऱ्याने फक्त गप्पा ऐकल्या. तसं तुमच्या बाबतीत झालं नाही का? हा, आम्ही ऍक्च्युली ते काकांसोबत हे आले होते. मग त्यानंतर आमचं फोन एक्सचेंज झालं आणि मग फोनवर छान झालं, जुळलं व्यवस्थित. मग हे बोलले की आपण आई पप्पांना पण आणूयात, फॅमिली 2 एकत्र, त्यांना कसं वाटतं ते बघूयात आणि मग नंतर आपण भेटूयात, नंतर फिक्स करूयात. मग आई पप्पांना घेऊन आले ते अमरावतीला. मग आम्ही भेटायला वगैरे गेलेलो एकदा बाहेर, चहा वगैरे घेतला तिथे दोघांनी. हा. अरे वा. आणि मग तिथे ठरवलं की नाही ठीक आहे, व्यवस्थित आपलं छान जमतंय. काय हो, तुम्हाला कसं काय कळलं की हे जमतंय? म्हणजे मी ज्या पद्धतीने पाहत होतो मुलीसाठी आणि ज्या काही पर्टिक्युलरली काही टिपिकल गोष्टी, बरोबर, म्हणजे घरचं आणि पुन्हा स्वभाव, या गोष्टी मला जमल्या. आणि कसं आहे, बोलण्यामध्ये कळून जातं की आपण खरंच या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहू शकतो की नाही. आणि काही स्वभाव असतात पण म्हणजे आपण किती ॲडजस्टमेंट होऊ शकतो हे आम्हाला दोघांनाही अलगदरित्या कळलं होतं. म्हणून पुढची प्रोसेस घरच्यांना समजण्यापासून आणण्यापर्यंत ही सहजरित्या झाली. पण तुमच्या मैत्रीचे पण अनेक किस्से असतील ना दोघांच्या लहानपणी? खूप. काय सांगणार त्यांच्याबद्दलचा? कुठला लक्षात आहे प्रसंग? मध्यंतरी असं झालं होतं कोविडच्या वेळेस पर्टिक्युलरली. मी राहायला पनवेलला असतो आणि सौरभ तर इकडेच आहे. आणि असं झालं होतं की माझ्या वडिलांना डोळ्याचा त्रास होत होता खूप. त्यांना म्हणजे अगदी धुसर दिसण्यासारखं झालं होतं आणि अगदी असं एक दिवस त्यांना म्हणजे घरामध्येच खूप त्रास होत होता बसण्यासाठी वगैरे. तर मी तेव्हा कोविडचे प्रोटोकॉल्स होते, त्यामुळे आम्हाला पनवेलला लॉकडाऊन, पूर्ण आमचं सोसायटी सील झालेली, तर आम्ही येऊ शकत नव्हतो. पण त्या दरम्यान सौरभ आणि म्हणजे प्राचीने ज्या पद्धतीने आमच्या घरी तो आम्हाला आधार दिला आणि त्याने कम्प्लिटली म्हणजे डॉक्टरपासून सगळ्या गोष्टी, म्हणजे पालघरमध्ये असं कोणी व्यक्ती नसावा ज्याला सौरभ माहिती नसेल. मनमिळावू स्वभाव जो आहे ना, त्यामुळेच त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त लोक ओळखतात. आणि इतका लहानपणापासून मन मिळावू आहे? खरंच अगदी. शाळेमध्ये मुलीसाठी बोरिवलीपर्यंत का पोहोचावं लागलं मग? त्याचं रहस्य त्यालाच माहिती. काय हो, काय रहस्य आहे? नाही पण भेटणार कुठे, जवळ बोरिवलीच ना, त्यामुळे. बरोबर. त्यांच्याबद्दल काय सांगाल? शाळेत पासून? शाळेपासून अत्यंत एकदम हुशार मुलगा. आता सगळ्यात आमच्या मित्रांमध्ये सगळ्यात हाय पॅकेजवाला असेल तर आमचा हा मित्र आहे की या वयात. ऍक्च्युली आज आम्ही दोघं आहेत इथे, पण आमचा खूप मोठा ग्रुप आहे. म्हणजे खूप त्यांचे लहानपणीचे आणि सगळे मित्र आणि त्यांच्या बायका आणि त्यांच्या बायका म्हणजे आम्ही मैत्रिणी, आमची मुलं, म्हणजे हे सगळे मित्र. आमचं दर 6 महिन्यांनी वगैरे एकदा असं टूर असतो बाहेर फिरायला वगैरे जाणं. ते सगळं हे दोघं बघतात. अरेंज करण्यापासून हॉटेल्स कुठलं चांगलं आहे, सौरभला कॉल करायचा, त्यांना सगळं माहिती, कुठे हॉटेल चांगलं, कुठे जेवायला चांगलं मिळतं, त्या बाबतीत ते म्हणजे सगळं त्यांना माहिती असतं. किती जणांचा ग्रुप आहे तरी लहानपणापासून आतापर्यंतचा मित्रांचा? म्हणजे आम्ही जवळजवळ 15 मित्र आहोत. तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐकूया. सांगा सुनेबद्दल. नाही, सून मन मिळावं आहे, सगळ्यांचं बरोबर व्यवस्थित सगळं करते. बर. मुख्य म्हणजे सौरभ सारख्याला सांभाळून घेते. सौरभ सारख्याला का हो, का कसा स्वभाव आहे? बाबाच बोलतायत म्हणून बरं. बोला सांगा बाबा. सांभाळून घेते त्याला. हो का? का थोडा तापट पण आहे का? तापट आहे स्वभावात. हो, माझ्यासारखाच तापट आहे तो. धन्यवाद, आपण स्वतःच कबूल केल्याबद्दल. हो का? पण या तापटपणामुळे समोरच्याला एकीकडे तुमचा इतका मनमिळावू स्वभाव असं मित्राने सांगितलं, त्याचबरोबर मित्रांनी हेही सांगितलं की दुसऱ्याच्या मदतीला कायम धावून जाता, म्हणजे सगळ्यांना आनंद देण्याचं काम करता. मग अशा वेळेला स्वतःच्या तापटपणामुळे समोरच्याच्या मनावरती उडणारा ओरखडा तो ओढला जाणार नाही, यासाठी आपण काय करणार? करीन काही चांगला प्रयत्न.
म्हणजे तापटपणा हो कमी केला कमी तर करतो जास्त दादा. बरं होईल हो ना. केलाय, खूप कमी केलाय. विचार काय तापटपणा कमी केलाय? बाबाच सांगतायत म्हणून बरं झालं. बायको जराही काय बोलली नाही. बाबाच बोलला बरोबर. म्हणजे मुलाला आणि सुनेला 100 गुण द्यायचे असते. 100 हा? 100 कोणाला? दोघा नाही. नाही तसं नाही. एकाला 60 आहेत, एकाला 40 द्यायचे. तर 60 कोणाला देणार आणि 40 कोणाला? 60 सुनेला. सांगा आई, तुम्ही सांगा. माझी मोठी सून प्राची खूपच छान आहे आणि वेळच्या वेळी कामं सगळी करते न सांगता. काही सांगायला लागत नाही तिला. आणि मुलगा तर माझा गुणीच आहे, हो ग बाळा. प्रश्नच नाही. हा. पण वडिलांचं म्हणणं आहे तापट आहे. नाही, स्वभावाला औषध नसतं ना, हो. हा, ते कोणाकडे बघून बोलताय? त्यांच्याकडेच ना. बाप से बेटा सवाई असं म्हणतो ना आपण, हो. तसं आहे तसं आहे का? त्याचं. पण उपयोगीपणा हा राहुल म्हणाला तसं प्रत्येकाच्या उपयोगी पडतो तो. वा वा वा. जाऊबाईंबद्दल काय सांगायचं? स्वभाव एकदम उत्कृष्ट एकदम आहे, मस्त आहे. होय ना? काही सांगायचा प्रश्न नाही. मुलींना आता सांभाळायचं सगळं, त्याबद्दल प्रश्नच नाही काही. आणि एकदम दीर? छान. दीर? धीर काय मस्तच आहेत, काय त्याच्यात. हो ना. हो. प्राचीबद्दल सांगायचं तर तिला गाण्यांची फार आवड आहे. बरं. ती आता क्लास पण जॉईन करून रियाज वगैरे आता तिचा चालू आहे. पोळ्या अतिशय उत्कृष्ट करते. लहान मुलांना तिच्या आईचा वारसा जसा आहे तसा चालवते, ती सांभाळते. दादाबद्दल सांगायचं तर म्हणजे की तो कोणाच्याही मदतीला एक फोन जरी रात्री आला तरी सुद्धा तो धावून जातो अक्षरशः. आणि मनमिळावू स्वभाव, बाहेर खाण्याची प्रचंड आवड. गप्पा सुरूच असणार आहेत, पण आता एक खेळ आहे. यामध्ये तुम्ही दोघे खेळ खेळणार. हां, आणि आम्हाला बघायचं आहे तुम्ही तुमच्या बायकोला बक्षीस मिळवून देणार का. हां, एक खेळ आहे. अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेलं चित्र आहे, ते जोडायचं. जो सगळ्यात आधी ते चित्र पूर्ण करणार ते त्यांच्या बायकोला आज झी मराठीकडून बाजूबंद मिळवून देणार. तर बघू काय होणार या खेळात. 1 2 3 बघूया कोण आपल्या बायकोला बक्षीस मिळवून देणार आहे. कोणी सांगायचं नाही कोणी. बघूया कोण सगळ्यात आधी खेळ पूर्ण करणार. लवकर. दादा की मामा? Come on, Mama. You can do it. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला मिळाली. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन, अभिनंदन. विश्रांतीनंतर मैत्री आमची लय भारी, होम मिनिस्टर घरोघरी, को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐकूया. माझी स्नेहा चांगली आहे. सगळ्यांचं बरोबर नीट करते. नाश्ता पाणी जेवणाची सोय वगैरे. आणि मला एकच मुलगा आहे, एकच सून आहे. हो ना. मुलगा पण चांगला आहे. एकच सून आहे ते बरं आहे. मुलगा एक आणि स्वभावाला खूप छान आहे. पण चांगला, आमच्या दोघांची काळजी घेतो. अरे वा वा वा. सून माझी एकदम मुलीसारखी आहे. मला 3 मुली 1 मुलगा आहे. ती माझी 4थी मुलगीच आहे. सगळं व्यवस्थित करते, नाश्ता पाणी जेवण वगैरे सगळं. तुमचं एक दोघांचं मला आवडलं काय सांगा. बाकीचं सगळं राहू द्या, पण नाश्ता पाण्यावर जो काय जोर आहे, मग त्या वयामध्ये तेच मेन आहे. तेच main आहे, बरोबर. गोळ्या औषध तुम्हाला घ्यावं आवडतं. लागतात. पण गोळ्या नाश्ता वगैरे एकच असतो का वेगवेगळे प्रकार वेगवेगळं असतात? असतं, वेगवेगळं असतं. काय असतं साधारणतः? पोहे, उपमा हा. आणि परत तुमचं उसळ वगैरे, काय उसळी पण वेगळं असतात. करतात? हो, वेगवेगळं असतं. ची स्नेहा म्हणजे आमची स्नेहासारखी नावासारखीच आहे. स्नेह आहे, मैत्री म्हणतो आपण जी, मैत्रीणसारखी राहते. आम्ही मजा करतो, खूप मजा करतो. आम्ही 3घी बहिणी आणि स्नेहा, असं वेगळं कधी वाटलंच नाही. आम्ही मस्त मजा करतो, फिरायला जातो, शॉपिंग करतो. मेन म्हणजे पण नणंदबाई बऱ्याचदा लक्ष ठेवून असतात ना. मग ते आता असायलाच पाहिजे ना. हो का? राहुल माझा लहान भाऊ आहे आणि तो असा मोठ्या भावासारखा मला नेहमी गायडन्स देतो.
मामा मामी खूप छान आहेत. ते सगळे लाड करतात. ड्रेस वगैरे घेऊन देतात. बाहेर फिरायला नेतात. ड्रेस पाहिजे असेल की मामाला सांगायचं. हो. प्राची वहिनी आणि स्नेहा वहिनी सज्ज होणार आहेत यानंतरच्या खेळासाठी आणि बघणार आहोत की आज पैठणी कोण मिळवणार. म्हणजे सौरभ आणि राहुल या दोघांची मैत्री लहानपणापासूनची आणि मग प्राची वहिनी आणि स्नेहा वहिनी या मैत्रीच्या कुटुंबात दाखल झाल्या. पावगी घोडके हे दोन्ही कुटुंब एकत्र झालं. बघितलं आपण तर अत्यंत छान पद्धतीने मैत्री जोपासत प्रत्येक उपक्रमात एकत्र येत खूप आनंदाने प्रत्येक क्षण साजरा करतायत. अशा वेळेला आता प्राची वहिनी जिंकणार की स्नेहा वहिनी जिंकणार ते आत्ता ठरणार. आणि आता पैठणी कोण जिंकणार या दोघींमध्ये ते बघूया. पहिल्या टप्प्यावर तर आपण बघितलं की बाजूबंद या माऊलीकडे गेलेला आहे. आता पैठणी या माऊलीकडे जाणार का पुन्हा पैठणी घेऊन या पनवेलला निघणार आत्ता ठरणार आहे. खेळ सोपा आहे. समोर 3 बॉलिंग बॉटल ठेवलेल्या आहेत. स्माइली चेंडूच्या सहाय्याने त्या उडवायच्या आहेत आणि त्या प्रत्येक बॉलिंग बॉटलवरती गुण लिहिलेले आहेत. पिवळ्या रंगाला 20 गुण आहेत तर जो भगवा रंग आहे त्याला 10 गुण आहेत. या दोघींनाही 10-10 संधी मिळणार. स्माइली चेंडूच्या सहाय्याने सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. 1, 2, 3. पडली पाहिजे बॉलिंग बॉटल. 10. आतापर्यंत गुणसंख्या 10. जोरात 10 आणि 20 30 50. यांची गुणसंख्या आहे 50. आता जिंकण्यासाठी 60 गुणांची आवश्यकता. 10. काय सांगा तुम्ही. 20 40 उपविजेत्या ठरल्या स्नेहा वहिनी. त्यांना झी मराठीकडून हा तन्मय अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या प्राची वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही सोन्याची नथ. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठण. अभिनंदन. या दोन्ही कुटुंबांना आणि आपण सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.